बघा मी फणस आणला होता. बघा फणस आहे. आम्ही आता फणस खाणार आहे. आता बघा स्वीटी, मिठू आणि मम्मा फणस खाणार आहे. बघा मी फणस आणलेला आहे. एवढा मोठा फणस किती रुपयाला आणला असेल सांगा पाहू. बघा तो पिकला आहे आणि ठेवला तर मग खराब होऊन जाईल. आता आम्ही मम्मा आणि स्वीटी फणस खाणार आहे आणि मिठू पण आहे फणस खायला. कापूया काही का स्वीटी, आपण बघूया कापू. थांबतो ना. फणसवालीनी फसवलं, सांगितलं कापा फणस आहे आणि फणस बरका दिलाय, नाहीतर मग खराब होऊन जाणार तो. स्वीटी आहे तुला नको स्वीटी? मला त्याचे गरे काढून ठेवायला लागतील, नाहीतर मग तो खराब होऊन जाईल. बरं माझे एवढा कापा फणस असतं तर बरं झालं असतं. बापरे, आता या फणसाचं मी काय करणार आहे मला ते समजत नाही. खूप मोठा फणस आणला मी. चीक लागले सर्व हाताला. ए बाबा 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 बाबा. मिठू फणस आहे फणस. मला वाटलं कापा असेल म्हणून मी घेतला. एकदम भारी आहे, पण गोड गोड आहे, भरपूर गोड आहे, एकदम छान आहे. पण एवढा कसा पिकला ते समजलं नाही लगेच. काय करणार आहे मिठू? हे मिठ्या, आता या फणसाचं करणार काय, भरपूर पीक आहे. हा बघा, तुला पाहिजे काय? ए चल तिकडे तिकडे. भरपूर पीक आहे फणस. हा पण कापा बोलून बरका फणस दिला बघा. ही लोक पण किती फसवतात बघा माणसाला. कोणती पण वस्तू घेताना ना आपण विचार नाही करत, त्यांच्यावर विश्वास ठेवून वस्तू घेतो आपण. पण असे लोक आहेत ना ते फसवतात. बरका निघाला, डबा आणला एक. नाही तर हिला बघ,